राष्ट्राला संबोधन काय असं संकट राष्ट्रावरती आलंय काल? एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला. हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे. आणि भारतीय पक्षावरच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी राष्ट्रीय देशाच्या प्रसारमाध्यमांचा निवडणूक काळामध्ये गैरवापर करणं हा एक फार मोठा अपराध आहे. जे छाती पिटून घेत आहेत, आक्रोश करतायत, ढोंग करतायत महिला आरक्षणाच्या नावाखाली, त्यांनी 2023ला काय झालं संसदेमध्ये ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. 86 वेळा. ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते. त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेले नाही. 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते. आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस, रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे, शब्दामध्ये काँग्रेस आहे, विचारामध्ये काँग्रेस आहे. ते मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. हे मोदी वारंवार हे सिद्ध करतायत त्यांच्या कृतीतून.